अस्मित असावी. तेव्हा का शांत बसलीस तू? सांगू शकली असतेस ना की सारंग सर, अस्मिने नाही तर मी तुमचा जीव वाचवलाय. सगळ्या गोष्टी तेव्हाच क्लिअर झाल्या असत्या ना. अशा मनात नसतात ठेवायच्या ग सावली. खूप गोष्टी घडल्या त्यानंतर. त्या गोष्टीमुळे मला माहिती आहे तू स्वतःच्या आधी लोकांचा विचार करतेस, इतरांचा विचार करतेस, इतरांना मदत करतेस, सगळं ठीक आहे. पण जेव्हा स्वतःसाठी उभं राहायची वेळ येते तेव्हा का तू मागे राहतेस? माहित नाही, माझ्यावर संस्कारच तसे केलेत. कर्म करा आणि सोडून द्या. अगं पण ही महत्वाची गोष्ट होती ना सावली. तुम्हाला सांगणार होते, पण मला कळत नव्हतं कसं सांगू. तुम्हाला पहिल्यांदा आगीतून वाचवताना पण माझ्या मनात खूप भीती होती, कारण मोठ्या श्रीमंतांच्या पार्टीमध्ये काय फुकट गिळायला आली असतो. घरातून निघताना जरा एकदा आरशात बघायला पाहिजे होतं. एकदा. ज्या घरात मला साधं कामाला येऊ दिलं नव्हतं, त्यांच्या मुलाला मी वाचवलं तर कुणाला आवडलं असतं का? माझ्या रंगरूपामुळे मी कायम घाबरायचे. हिंमतच झाली नाही कधी माझी. मला एक गोष्ट सांग सावली. मी अस्मिला जेव्हा पहिल्यांदा प्रपोज केलं होतं तेव्हा पण तूच होतीस ना तिकडे? आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मी तुझ्यासोबत असेल. प्रत्येक पायरीवर मी तुझ्यासोबत असेल. यालाच प्रेम म्हणतात का? सावली खरं सांग, मी हा स्पर्श नाही विसरू शकत. तिथे पण मी हा स्पर्श अनुभवला होता सावली. सांग ना, तूच होतीस ना? तू अजून जागा आहेस? तू काय करतोय ते? तू झोपला नाही? सोहम, मला वाटतं की आपण एकाच बोटीत प्रवास करतोय, नाही का? तुला कसं कळलं? शाण्या, तू आत्ता संसार चालू केलायस. मी तुझं सिनियर आहे. पण हे असंच आयुष्यभर सुरू राहिलं तर? होय. आपण भांडूया की काय? भांडून आलो? मी नाही भांडलो कोणाशी. काय विषय काय चालू आहे? विषय काही नाही. माझं आणि ऐश्वर्याचं भांडण झालं. तिकडे भडका उडायला नको म्हणून मी इकडे निघून आलो. तर साहेब बसले होते आपले ऑलरेडी विथ सेम कंडिशन. तू का भांडलास? दादा, मला ना गणित कळतच नाही तिची. लग्नाआधी ताराचं आणि माझं व्यवस्थित होतं सगळं. प्रेमाने बोलायचो एकमेकांशी, सगळं छान होतं. लग्न झाल्यापासून इतक्या वेळा भांडणं झाली आहेत आमची, आणि ती सुद्धा सावली वहिनीवर. तू असतोयस. सोहम, एक गोष्ट लक्षात घे. तारा ना सावलीची बॉस होती. सो ते बॉस आणि असिस्टंटचं नातं होतं. आपलं चांगलंच माहिती आहे की बॉस आणि असिस्टंटचं नातं कसं असतं. आता काय झालंय, लग्नानंतर सावली तिची बॉस झाली आहे. हा, नात्याने ती मोठी झाली आहे ना. आता काय होऊ शकतं हे कळतंय का तुला? त्यात तुमचं लव्ह मॅरेज. सतत जर तू सावलीचं कौतुक करत राहिलास तर काय होईल ते लक्षात घे. अरे पण दादा, मी लग्नाच्या आधी पण सावली वहिनीचं कौतुक करायचोच. अरे पण लग्नाआधीची गोष्ट वेगळी होती सोहम. तेव्हा कदाचित तू तिच्याशी प्रेमाने वागत असशील, बोलत असशील. आता फक्त भांडताना दिसतोयस तुम्हाला. आणि बघ, प्रेम आणि लग्न ना, या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणजे लग्नाआधी ना सोबत राहत नसतो, त्यामुळे ते सतत भेटण्याची ओढ, बोलण्याची ओढ सतत असते. लग्नानंतर काय होतं, आपण एकाच घरात राहतो, ती व्यक्ती सतत आपल्या डोळ्यासमोर असते.
कुठेतरी ती ओढ कमी होते अरे. ते नाही झालं पाहिजे. आणि लग्नानंतर अपेक्षा पण वाढतात रे. म्हणजे आपल्याला असं वाटतं समोरच्या व्यक्तीने आपल्याला हवं तसं वागावं. मग ताराचं काय चुकतं? ताराला पण तेच हवंय ना. हे बघ, ताराला ना जरा तिच्या बाजूने तिच्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न कर. सोहम, सरंग जे म्हणतोय ना ते बरोबर आहे. म्हणजे तुझी कंडिशन माझ्या इतकी तरी वाईट नाही आहे, राईट? आणि आय एम सॉरी, म्हणजे तारा थोडी इम्पल्सिव्ह आहे, पण मग सारंग म्हणतोय तसं तू समजून घे ना तिला. तू प्रमाणे वा. नंतर कसं होतं माहितीये का, हळूहळू लग्न म्हणजे 2 व्यक्ती फक्त एका खोलीत राहणं इतकंच नातं शिल्लक राहतं. बघा, मी जातो, तुम्ही बोल. पुढे चल. गुड नाईट. गुड नाईट. सारंग दादा, मला माझं आणि ताराचं रिलेशन हे असं बिघडताना नाही बघायचं. नाही बिघडणार, तू काळजी नको करू. तो रागात होता म्हणून काहीतरी बोलून गेलाय. आणि आम्ही आहोत ना, आम्ही आहोत. तू काळजी नको करू, काही नाही होणार. काय